मध्ये पाहणार आहोत. दोन बॅटर मैदानात मध्ये आलेत, अविनाश गिराणे अँड प्रवीण सुतार. तर बॉलिंग ट्रॅक वरती मनीष तारवी. अगदी कमी वयामध्ये मनीषनं मात्र क्रिकेटच्या पटलावरती पदार्पण केलं आणि आज खऱ्या अर्थानं त्याचा जो खेळ आहे, त्याचा जो रोल आहे, तो बघून देखील प्रेक्षक मात्र भावुक होऊन जात आहेत. पहिला बॉल तेज तरार, पहिल्याच बॉल वरती त्याचं देखील भव्य स्वागत केलंय अविनाशनं. चेंडूला फाटवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आला है चौकार. थँक्यू डीजे. तेच तरार चेंडू होता, परंतु तितकाच चांगला फटका पाहिला आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फक्त जो गोलंदाजा वेग होता ना, त्या वेगावरती फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय फलंदाजाने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मनीष यांचा. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय, पण लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे लगत. पुन्हा एकदा पाहतो थोडंसं मिसफिल्ड होतं आणि त्याचाच कारणास्तव पाहतो पुन्हा एकदा चौकार, बॅक टू बॅक चौकार. थँक्यू डीजे. लगातार दोन चेंडूवरती दोन मोठे प्रहार केले. तर दोन्ही चेंडू पाहिले ना, तर एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तर दुसरा पाहिला तर लॉंग ऑफ रिजन मध्ये 4 धावांसाठी पाठवून दिलाय. अविनाश ऑन फायर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष यांचा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय, पण त्याच दिशेने पुन्हा एकदा तोच शतरक्षक आहे, परंतु यावेळेस पाहिलं तर चांगला शतरक्षण पाहतोय आणि त्याचाच फायदा घेताना पाहतोय 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फक्त आणि फक्त मला वाटते या षटकामध्ये दिशा देण्याचं काम चालू आहे, कारण मनीष सारखा गोलंदाज आहे, एक चांगला गोलंदाज, एक उपरचा सितारा आहे, त्याच्यावरती आक्रमण करण्याचं काम नक्कीच करतायत दोन्ही फलंदाज. अविनाशच्या बॅटीतून 2 चौकार आल्यात. चौथा चेंडू या षटकात येईल मनीष यांचा. राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी चांगला फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने गॅप मध्ये चेंडू खेळला होता. चांगला बॅकअप पाहायला मिळते आपल्याला, परंतु 2 धावा काही रुकू शकले नाही. या 2 धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचते 12. मी पाहतोय आज मनीषांचा दिवस नाहीये असं वाटते, कारण चांगले चेंडू हातात, परंतु शतरक्षक त्यांच्या साथ देत नाहीयेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस डान्सिंग ग्राउंड ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि बघतोय चांगला फटका सजवलाय. चेंडू सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. पहिलं तर पॉवरप्ले षटकामध्ये तुटून पडलाय फलंदाज अविनाश. फक्त षटकार आणि चौकारामध्ये डील करतोय. शेवट चेंडू या षटकात येईल. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू, खोलगट टप्पे चेंडू मिड ऑफ वरून शतरक्षक जाऊन फील्ड करेपर्यंत एक सिंगल धाव. षटक संपल्या पहिलं एक षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती.
गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर भावेश भोईर यांना. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन हाताळण्यासाठी भावेश यांना पाहतोय. आक्रमण केलंय अविनाश यांनी मागच्या 6 चेंडूवरती. यावेळेस पुन्हा पाहतोय आपण ओव्हरपिच चेंडूचा पूल केलाय आणि तिथे पाहतो शक्तरक्षकाकडून होते चुकी आणि एक झेल सोडलाय, एक जीवनदान दिलाय अविनाश सारखा फलंदाजाला, ज्याच्या बॅटतून षटकार आणि चौकाराची आतिषबाजी चालू होती, त्यालाच एक जीवनदान मिळते. आणि त्याच कारणाचा पाहिलं तर या 2 धावा मिळाल्यात. या 2 धावेनिशी धावसंख्येचा फलक पाहतो तो 21 वर जाऊन पोहोचते. भावेश यांनी कमबॅक करून देण्याचं काम नक्कीच केलं होतं, परंतु शतरक्षक त्यांना साथ देत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहतो तोच पवित्रा डान्सिंग ग्राउंड पुढे सरसावून खेळा फटका आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर 6 धावांसाठी षटकार. शेतावर हिरवे रानावर उंचे ते दगडावर शेताचे बांधावर मामाचे तेलावर काय कुंजेचे. थँक्यू डीजे. परत आक्रमण करण्याचं फक्त आणि फक्त 8 चेंडू खेळात समोरचा फलंदाज आहे तो नॉन स्ट्राईक एंडलाच फक्त उभा आहे, फक्त फलंदाजी बघण्याचं काम करतोय, बाकी काहीच नाही करत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी खोलगट टप्प्यात चेंडू, चांगला चेंडू हाताळलाय, सिंगल धाव घेतलाय. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? यस, पाहतोय आपण थोडीशी होते चुकी आणि चुकीला माफी नाही आणि चौकार येतोय या चेंडूवरती. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती ऑनबोर्ड. यस, थँक्यू. 31 धावांवरती जाऊन पोहोचते. आक्रमण करण्याचं काम केलंय प्रवीण सुतार यांना फक्त आणि फक्त नॉन स्ट्राईक एंडला फक्त धावण्यासाठी उभं केलेलं आहे. फलंदाजी चाललंय एकाच बाजूने फटकेबाजी, सिंगल हँडेड फलंदाजी चालू आहे फलंदाज अविनाश यांच्या मार्फत. भावेशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पाहिला काय फटका खेळा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू गेला एका टप्प्याने, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. महिन्याची तारकला 12 गयो परी तुला मिलाया. पुढचे महिन्याची तारकला 12 गयो परी तुला मिलाया. धन्यवाद डीजे. आक्रमण केलंय आक्रमणच चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळा फटका, तिकडे शतरक्षक होता, चांगला प्रयत्न होता, एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. आता कुठेतरी स्ट्राईक मिळालाय प्रवीण सुतार यांना. या षटकातील असेल शेवटचा चेंडू. धावसंख्या पाहिली तर 36 धावा झाल्यात आणि 36 धावा फक्त आणि फक्त एकाच फलंदाजाच्या आहेत, तो म्हणजे अविनाश गिराणे यांच्या. अप्रतिम फलंदाजी करताना पाहतोय अविनाश यांना. आता प्रवीणना स्ट्राईक मिळाला, बघूया शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस पाहिला एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये चेंडूला फील्ड केलाय आणि एका सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या एका सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 37 बिनगडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नागले जापरी एकच बोंड बिजून नागले जापरी एकच बोंड. बंद कर रमेल तुझा तोंड, हो तू बंद कर रमेल तुझा तोंड. भाऊ हालत माझी तुला कसे सांग ना, रोजूची मनसे भांड.
तुझ्याच होत्या नव्या नव्या साड्या किती नव्या. बंद कर रमेला तुझा तोंड होतो बंद कर रमेला. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण मिस्टर नितीन माळी यांना. संघाचे कर्णधार आहेत आणि बॉलिंग मार्कवरती स्वतः आपल्या संघाची धुरा सांभाळताना पाहतोय. कारण धावांचा वेग पाहिला तर सरासरी 18.5च्या रन रेटने हा धावसंख्या चालू आहे. जर या धावसंख्याचा मोठा वेग जर थांबवायचा असेल तर एक मॅजिकल स्पेल आचरावी लागेल. पहिला चेंडू यावेळेस पहिला चांगला फटका, स्क्वेअर कटचा फटका पाहता पण चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. बायको बनवीन तुला सजनी मासोली वाणी तू हाय झाल्या पाडीन तुला नाही तुझे शिवाय राहाय नवरा बन. थँक्यू. जसे अविनाश यांनी बॅटिंग केले त्याच पद्धतीची बॅटिंग करताना पाहतोय आपण मिस्टर प्रवीण सुतार यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस त्याच दिशेने तोच फटका आणि पुन्हा एकदा पाहतोय चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी फरार. थँक्यू. आता पहिलं तर गली आणि पॉइंटच्या मधून हा चेंडू सरळ 4 धावांसाठी गेलाय. चांगला फटका सजवलाय प्रवीण सुतार यांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज नितीन माळे थोडस आक्रमण केलं आहे. नितीन यांच्यावर सुद्धा या षटकामध्ये रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. यस, बॅटची लिडिंग एज आणि चांगला झेल घेतलाय विकेटच्या मागे आणि इथे संपतोय प्रवीण सुतार यांचा खेळ. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मिस्टर किरण माळी यांना पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. नितीन यांचा पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं जरा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. बघूया 1 बाउन्स 2 बाउन्स. तिसऱ्या बाउन्सला फील्ड केलाय आणि पाहतोय आपण फक्त आणि फक्त 2 धावा. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात त्या फिल्डरने. 2 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावरती. या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितीन माळी. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला होता परंतु थोडस विकेटच्या मागे पाहिलं तर थोडस गचा असं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आणि त्याचा फायदा घेताना पाहिलं एक सिंगल धावेमध्ये रूपांतरण झालंय. पंच बॅटला बॉल लागलाय. यस, बॅटला बॉल लागला त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस स्लॉट मध्ये होता चेंडू परंतु उंची सुद्धा नाही मिळाली, लांबी सुद्धा नाही मिळाली. आणि पुन्हा एकदा पाहतोय आपण जीवनदान मिळालंय फलंदाज अविनाश गिराणे यांना. षटक संपलाय तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 आकड्यावरती.
धावसंख्या झाल्या 45 45. सॉरी, थोडस स्कोर मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. 49 धावा झाल्यात. एक चौकारच्या धावा होत्या त्या ऍड नव्हत्या केल्या, त्याच कारणास्तव थोडस धावा कमी दाखवत होत्या, परंतु 49 धावा झाल्यात. शेवटच्या षटक आणि स्लॉग वरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो मिस्टर रोहित माळी यांना. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर रोहित माळी यांना पाहतोय. स्ट्राईकला येते फलंदाज अविनाश गिराने, ज्यांनी फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारामध्ये डील केलंय. मागच्या 3 षटकामध्ये तोच फलंदाज बॅटिंग मार्क वरती. पहिला चेंडू रोहित यांचा डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. पंच आपल्या बाजूला यस वळालेत आणि वाईटचा इशारा पंचांचा. वाईटचा इशारा. एक अव्वांतर धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती या अव्वांतराच्या रूपामध्ये. या षटकातील पुढचा चेंडू, पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित. यावेळेस पुन्हा एकदा पाहिला आपण पंचांचा इशारा नोचा येतो. विकेटच्या बाहेर चेंडू पिच केला होता, त्याच कारणास्तव पंचांनी बरोबर पकडलाय आणि नोचा इशारा पंचांचा. उघडा डोळे पहा नेट आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. या फ्री हिटच्या चेंडूवरती आक्रमण करणार नक्कीच फलंदाज मिस्टर अविनाश. शॉर्ट पिच चेंडू होता, लांब लांब लांब, खूपच लांब. षटकार. डीजे वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय मिस्टर अविनाश. 7 धावांची आवश्यकता असेल. आजच्या दिवसातील दुसरा हाफ सेंचुरी येईल का? शॉर्टपिच चेंडू होता, पोल केला आणि पॉवरफुल होता पोल. फ्रीडचा चेंडूवरती पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, पोल केला पुन्हा एकदा. शतरक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातो फरार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन मिस्टर रोहित पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक, परंतु पाहिलं तर मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा, जिथे फिल्डर नव्हतं तिकडेच 2 धावा घेतल्या. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 63. फक्त आणि फक्त हाफ सेंचुरी 1 धावायची आवश्यकता आहे.
50चा आकडा पार होईल का आजच्या दिवसामध्ये? यस, मोठा फटका, चेंडूला सरळ उंचावरून फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी हाफ सेंचुरी कंप्लीट होते. यावेळेस आपण पाहतोय मिस्टर अविनाश गिराणे यांची बॅट दाखवायची. अविनाश, तुमची आजच्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी करताना पाहतोय आपण. सकाळच्या सत्रामध्ये एक फलंदाज होता, चला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. लोअर फोल्डर चेंडू पुल केलाय. पाहूया आपण, चेंडू सरळ गॅप मध्ये जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. या 4 धाव्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 73 वरती. 73 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या इनिंग मधील. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता चेंडू आणि सरळ पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. आता पाहिलं तर टोटल 79 धावा झाल्या आणि 80 धावाचा भल्ला मोठा डोंगर उभा केलाय तो खोलांडे संघाने. जितू माळी कुठे असतील त्याने 2 मिनिटं इथे याच्या समालोचन कक्षामध्ये पंचांची भूमिका आधारायची त्यांनी. पंचांसाठी जितू माळी कुठे असतील तुम्ही यायचं आहे. एक मॅच सहकार्य करावे कृपया करून एका मॅच साठी. जितू माळी कुठे असतील तुम्ही यायचं आहे. पंचांची भूमिका घ्यायची आहे तुम्ही कृपया करून. चावलाई पोटी करली मनी गाडी, चावलाई
धन्यवाद टीजे. 80 धावाचा भल्ला मोठा डोंगर उभा केलाय तो जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाने. अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण मिस्टर अविनाश गिराणे यांच्या मार्फत. वैयक्तिक 65 धावावरती खेळी नॉट आउट खेळी केली त्यांनी. 2 झेल सोडले त्याचाच फायदा घेतलाय त्यांनी आणि स्वतःच्या वैयक्तिक 65 धावा आणि संघाच्या 80 धावा टोटल केल्यात. चला गोलंदाजी मार्क वरती मिस्टर विशाल कांबडी आणि स्ट्राईकला असतील ते मनीष तारवी आणि नॉन स्ट्राईक एंडला पावेश भोईर. मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजाला. जर या धावा चेस करायचे असतील तर सरासरी 20च्या रन रेटने जावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा कुटाव्या लागतील दोन्ही फलंदाजाला. मनीष पहिला चेंडू फेस करताना लोअर फुलटच चेंडू. पहिला चेंडू पुल केलाय आणि सरळ चेंडूला गोल केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू लोअर फुलटच चेंडू होता आणि सरळ पाठवून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अशीच काहीतरी अपेक्षा असेल बाबा स्पोर्ट्स बीवाडा संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आता पाहिलं तर फिंगर रोल केली होती परंतु पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवले. मिस्टर एक्स्ट्रा आत येताना पाहतोय. वाईटचा चेंडू हाताळतोय गोलंदाज. थोडस दर्पणामध्ये पाहतोय गोलंदाजाला कारण पहिला चेंडू षटकारल्यानंतर कुठेतरी अडचणी येताना पाहतोय गोलंदाजाला. दबाव आहे गोलंदाजावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं तर खराब चेंडू हाताळलाय. पंच बाजूला आपल्या बाजूला वळतील नक्कीच. यस इट इज वाईट. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा येतोय. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. दबाव आहे गोलंदाजावरती. दबाव में कुछ बिखरते कुछ निखरते है. बघूया कोण निखरते आणि कोण बिखरते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय आपण लॉंग ऑन रिझन मध्ये. अविनाश होता तिकडे आणि चांगली क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आणि चांगला थ्रो सुद्धा होता परंतु गॅदर करून स्टंपला लावण्याच्या अगोदर पाहिलं तर फलंदाज पोहोचला होता आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. त्याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ झालाय 2 आणि 10 धावा आता झाल्यात. पुन्हा एकदा पाहिलं तर पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर पिच केला होता. यस इट इज अ वाईड. पुन्हा एकदा पाहतो आपण वाईडचा इशारा पंचांचा. 11 धावा. दबाव आहे गोलंदाजावरती. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर सातत्याने पाहतोय तर दबावामध्ये आहे गोलंदाज विशाल. यावेळेस खोलगट टप्प्याचे चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. यस बॅटचा संपर्क झाला होता. बॅटच्या खालच्या टोला लागला होता. त्याच कारणास्तव एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. सिलीम मिड ऑनला चेंडू मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तीन चेंडू दाखवला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर अतिशय वेगवान चेंडू. चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय. चांगलं कमबॅक करताना पाहतोय आता गोलंदाज विशाल कांबडे यांना. या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती विशाल. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या टोला चेंडू लागला होता. नॉनस्टॉप बाउंड्री लाईन जवळ चेंडू ट्रॅव्हल झाला होता. बघूया एक धाव झाली, दुसरी धाव झाली, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते आणि या 3 धावा, या 3 धावनेची धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती 15. अजून सुद्धा 5 धावा पाहिजे या षटकामध्ये. पहिल्या तर सरासरी गाठायची असेल तर
पुन्हा जोरदार मारचा प्रयत्न होता, आडव्या पट्ट्याचा वापर केला होता. सिली मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल चोटी धाव. या सिंगल धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. षटक संपल्या पहिलं पॉवरप्ले षटकामध्ये 16 धावा कुठल्यात. पुढच्या 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त 44 64. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते मिस्टर सूरज माळी. अजून सुद्धा 18 चेंडू मध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील. षटकार आणि चौकारामध्ये डील करावं लागेल फलंदाज मनीष तारवी यांना. मनीष तारवी यांच्याकडे पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडूला सरळ पाठवून दिला 6 धावांसाठी. षटकार. सूरज यांच्या सुद्धा आक्रमण केलं. पहिल्या चेंडूला षटकार आलाय. बघूया पुढचा चेंडू सूरज यांचा. स्लोअर वन चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा पाहता पण पंच आपल्या बाजूला वळाल्यात. यस, इट इज अ वाईड. वाईडच्या रूपामध्ये एक अवांतर धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोडस दबावामध्ये पाहतो सूरज यांना. सूरज यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर. यास लाईनच्या बाहेर चेंडू पिच केला होता. त्याच कारणाचं पाहिलं तर नोचा इशारा आला पंचांचा. आणि पुढचा चेंडू असेल तो फ्रीट. उघड्या डोळे पहा नेट. आणि पुढचा चेंडू आहे फ्रीट. फ्रीटच्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील फलंदाज मनीष तारवी. ज्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलाय तोच मनीष तारवी बॅटिंग मार्क वरती. फ्रीटचा चेंडू फेस करताना यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. आणि फ्रीटच्या चेंडूवरती असं पहिले तर निर्धाव आलाय. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर फ्रीटचे चेंडू भरपूर पडल्यात परंतु फलंदाजांनी त्याचा फायदा कमीत कमी घेतलाय. चांगला कमबॅक करताना पाहतोय आपण सूरज माळी यांना. पुढचा चेंडू सूरज यांचा मनीष साठी. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर एक पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्येत अवांतरच्या रूपामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 25 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. मिस्टायमिंग स्ट्रोक होता. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत 2 धावा घेतल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचते 27 या आकड्यावरती. तीन चेंडूचा खेळ संपादन झाला. 3 चेंडू मध्ये धावा पाहिले तर 27 धावावरती जाऊन पोहोचलाय धावसंख्या. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. पुल केलाय परंतु पॉवरफुल नाहीये. तिकडे क्षेत्ररक्षक होता तिकडे करतोय चुकी क्षेत्ररक्षक. आणि पाहतोय आपण चांगला थ्रो एका अटेम्प्ट मध्ये थ्रो केलाय. त्याच कारणासोबत फक्त आणि फक्त एकच धाव. आणि मनीष तारवी सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. मोठे फटके खेळावे लागतील मनीष तारवी यांना परंतु समोर सुद्धा तितकं चांगलं खेळावं लागेल. कारण एका हाताने टाळी वाजत नाही. भावेश भोईसाठी सुद्धा मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा इतका काही चांगला संपर्क झाला नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तरी एक सिंगल धाव. दोन्ही साईडून फटकेबाजी करणं गरजेचं आहे कारण एका साईडून किल्ला लढताना पाहतोय आपण मिस्टर मनीष तारवी यांना. सूर्यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीषसाठी.
यावेळेस ओरपी जोता पोल केलाय आणि सरळ चेंडूला गोल केलाय 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर रुपेश कोठावले यांना. धावसंख्या पाहिली तर 35 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. अजून सुद्धा 45 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटक्यांची आवश्यकता आहे, कारण एका साइडून किल्ला लढवताना पाहतोय मनीष तारवी यांना, परंतु दुसऱ्या बाजूने भावेश भोईर पाहिलं तर थोडीशी शांत वाटतायत. अजून सुद्धा त्यांच्या बॅटमधून मोठा फटका आला नाही. त्यांच्या बॅटमधून जर मोठे फटके आले तर कुठेतरी मनीष यांच्या खेळीला चांगला हातभार लागेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरे षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय रुपेश यांना. पहिला चेंडू पुन्हा एकदा पाहतो आपण. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव घेण्याचा प्रयत्न करतील, कारण मनीष यांना स्ट्राईक वरती आणायचं काम करून दिलंय भावेश यांनी. पहिल्या चेंडूत एक सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. अजून सुद्धा 44 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस पुल केलाय आणि चेंडूला सरळ गेलाय हातामध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगला झेल, चांगला जज केला. चेंडू जास्त कर हवेत होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर झेल संपादन झाला आणि इथेच मनीष तारवी यांचा खेळीला पूर्ण विराम लागतोय. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज अक्षय तारवे यांना पाहतोय आपण बॅटिंग मार्क वर. हर्षल तारवे यांना पाहतोय. एक डावखुराचा फलंदाज थोडीशी उशिरा येताना पाहतोय हर्षल यांना. दुसरा चेंडू, पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टॅमिक स्ट्रोक. चेंडू खाली शतरक्षक आले आणि पाहतोय तर हर्षल तारवी यांच्या खेळीला सुद्धा पूर्ण विराम लागतोय. हर्षल तारवी इज अ गॉन. सीधी सलतला श्रीगाव. अरे
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज संजय भोईर. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा पाहतोय आपण चांगला झेल घेतलाय लेग स्लिप रिजन मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि हॅट्रिक संपादन केलंय. या दिवसातील पहिली हॅट्रिक पाहतोय आपण मिस्टर रुपेश कोठावले यांच्याकडून. आदरणीय सन्माननीय मधुजी माळी यांना आम्ही आमंत्रित करतोय, तुम्ही या आणि या रंगमंचावर स्थानपन्न व्हा अशी विनंती आहे तुमची. शेवट या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. हॅट्रिक संपादन केलाय रुपेश यांनी. यावेळेस पाहिलं तेज तर्रार चेंडू. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर नितीन माळी यांना, संघाचे कर्णधार. आता पूर्णपणे सामन्यावरती पकड बसवताना पाहतोय आपण जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाला. चांगली कामगिरी केली फलंदाजी करताना सुद्धा आणि गोलंदाजी करताना सुद्धा. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिन स्ट्रोक. चेंडूवर शतरक्षक येतोय आणि शतरक्षक करतोय चुकी, आणि पाहतोय तर नितीन माळी सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळते, परंतु जीवनदान मिळालंय परंतु सामना मला वाटतोय गमावलेला आहे, कारण शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता पाहतील तर किती धावा पाहिजेत. 6 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल. असेरीवर पाणी सापडन, असेरीवर पाणी सापड. जय अंबे डोंगरीपाड्याचे कर्णधार किंवा प्रतिनिधी कोणी असतील तर त्यांनी येऊन इकडे संपर्क साधायचा आहे समोरच्या कक्षामध्ये. जय अंबे डोंगरीपाडा संघाचे कर्णधार किंवा प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांनी कृपया करून संपर्क साधायचा इकडे. पहिला चेंडू एक सिंगल धाव घेतले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर राज यांना. यावेळेस पहिल्या पुलचा फटका आहे. चेंडूखाली शतरक्षक येतोय आणि पुन्हा एकदा तोच शतरक्षक करत नाही चुकी, आणि यावेळेस पाहतो तर आपण भावेश भोईर यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. तुझी बातला बघतो वाट पोरी घडलन वाजलन आठ ग, तुझी बातला बघतो वाट धन्यवाद त्याचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राज माळी यांचा विष्णूसाठी. पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केलाय. पाहूया आपण चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. आता पूर्णपणे पकड बसवले ते जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाने. चला, कर्नलपाडा संघाचा कर्णधार तुम्ही असतील तर टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबवायचा आहे. यानंतर होणारा सामना तुमचा असेल. यावेळेस पहिल्यांदा लॉंग ऑफ रिजन मध्ये जोपर्यंत चांगला फटका सजवला होता, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या इनिंग मध्ये, या षटकातील आणि या मॅच मध्ये सुद्धा. पहिले तर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या इनिंग मधील. यावेळेस पाहिलं तर उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झालाय आणि सामना विजय झालाय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघ आणि हाडलक बाबा स्पोर्ट्स बिबीवाडा संघ. तुम्ही आला, चांगला खेळ केला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वन अँड ओनली मिस्टर